नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया गावरान ठेचा। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य ह्या मिरच्या आहेत बघा, तिखटवाले आहेत। ह्या 150 ग्रॅम मिरच्या आहेत। 1 चमचा छोटं तेल आहे, ही मोठं मीठ आहे, 1 चमचा जिरे आहे। मी तवा गरम करत ठेवलेला आहे, हा लोखंडाचा तवा आहे। ह्याच्यावर आपण तेल टाकता मिरच्या भाजून घ्यायच्या। तुम्हाला जर ह्या तिखट मिरच्या नको असल्या तर साध्या मिरच्या पण घेतल्या तर चालतात, बिन तिखटाच्या, त्यांना पण छान असं होतं। हे बघा, आता अशा चांगल्या मिरच्या बिन तेलाच्या भाजून घ्यायच्या। मिरच्यामध्ये पहिलं तेल नाही टाकायचं। जर तुम्ही ह्याच्यात जर तेल टाकून जर मिरच्या भाजल्या ना तर त्या मिरच्या फुटतात, डोळ्यात जाईल, अंगावर उडल गरम। तर बघा, आता ह्या अशा मी पूर्णपणे चांगल्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। आता मी गॅस बारीक करते, एकदम बारीक करायचा, आणि ह्याच्यामध्ये बघा थोडंसं तेल ओतते। हे बघा, एकदम थोडंसं ओतलेलं आहे, अर्धा चमचाला कमी। आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकायचे, आणि मी तुम्हाला मगाशी लसूण नव्हता दाखवलेला, 1 गड्डी लसूण आहे हा। आता हे बघा, तर चांगलं भाजून घ्यायचं। एक 2 मिनिटं एकसारखं हलवून घ्यायचं। हे बघा, आता ह्या चांगल्या मिरच्या भाजलेल्या आहेत बघा, अशा भाजायच्या। आता ह्याच्यामध्ये बघा मोठं मीठ टाकायचं। आता मी गॅस बंद केलेला आहे। मोठ्या मिठाने ना मिरच्याला चांगली चव येते। मिरचा ह्याला खरडा म्हणतात, ह्याला ठेचा म्हणतात। ही अस्सल गावरान पद्धतीचा मी तुम्हाला हा ठेचा बनवून दाखवते। आता हे मी उतरून घेते तवाखाली। हे बघा, आता मी ह्या खाली उतरून घेतलेलं आहे बघा, छान अशा मिरच्या भाजलेल्या आहेत एकदम। आता आपण एक भांडं घ्यायचं। तुम्हाला जर तांब्यानं होत नसेल तर ग्लास घेतला तरी चालेल, आणि गरम गरमच खरडायच्या। थंड झाल्यावर जर तुम्ही ही मिरच्या जर खरडल्या तर खरडल्या जाणार नाहीत। नाहीतर काय करायचं माहिती आहे, मिरच्याचे 2-2 भाग करायचे आणि मग भाजून घ्यायचं। हे बघा, आता किती बारीक झालाय। हे बघा, आता मी तांब्याचा पूर्ण काढते। बघा, एकदम बारीक झालेला आहे। तुम्हाला जर मी हाताने पण दाखवते, हे बघा। जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा, आणि प्लीज शेअर करा।